नमस्ते शेतकरी मित्रांनो, आज 24 जुलै 2026 आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा, हरी म्हणणारा जावता माझी. सगळ्या संतांनी नामात देव सांगितला आहे, ह्या संतांनी कामात देव सांगितला आहे. आणि त्यांच्याच ह्या पावनभूमीमध्ये अरण तीर्थक्षेत्रामध्ये आपली ही सावता महाराज आंबाबाग या नावानं 11,000 झाडाची आंब्याची बाग आहे. आणि सध्या ह्या बागेची छाटणी चालू आहे. 2 वर्ष आम्हाला पाणी कमी असल्यामुळं छाटणी करता येत नव्हती. यावर्षीही पाणी नाही आहे, पण पाऊस जो आहे तो परतीचा पाऊस जो आहे तो तोंडावर आहे. पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये पावसाची शक्यता आहे, म्हणून आम्ही ही छाटणी आमच्या बागेची करतो आहे. आणि ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की या बागेला सूर्यप्रकाश सगळ्या बुडापर्यंत गेला पाहिजे आणि वारं पूर्ण बाजूनी ह्याला बागेतनं खेळलं पाहिजे, तरच त्या आंब्याला ज्याला म्हणतो प्रोडक्शन ह्याचं जास्तीत जास्त येऊ शकतं आहे. जवळजवळ आता 1100-1200 झाडाची आता छाटणी केलेली आहे. अजून 2 दिवस आपली ही बाग छाटायला वेळ आहे, चालू आहे काम ते. आणि आज आपली बाग बघायला ज्याला म्हणू की वरवडच्या बाजूला अकुंबे म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी त्यांची डाळिंबाची बाग आहे. आणि खूप प्रगतशील बागायतदार ज्याला आपण म्हणू असे चव्हाण साहेब आहेत, ते आपली बाग बघायला आलेले आहेत. सध्या त्यांचं डाळिंब मार्केटिंगच्या अवस्थेमध्ये आहे आणि त्यांनाही भविष्यात ह्या बागेसारखंच आंब्याची बाग लावायचं त्यांचं नियोजन आहे. आणि ही बाग बघायला त्यांनी आज आपल्याकडं आलेले आहेत. एकंदरीत हे जे सगळं काम चाललेलं आहे त्याचं ज्याला नियोजन आपण म्हणू ते नियोजन आता आपण व्यवस्थितपणे करायचं ठरवलं आहे. कारण या बागेतलं आपला जो आपण सेंद्रिय कर्ब म्हणू तो खूप चांगला आहे. 1.56पर्यंतचा आपला हा सेंद्रिय कर्ब आहे. पण पाण्याच्या अडचणीमुळं ही बाग तशी गेल्या वर्षी आमची थोडीशी अडचणीत आलेली बाग. पण यावर्षी आता हे सगळं छाटणी झाली की बाजूच्या साईडनं एक नांगराचं तास घालून दोन्ही ह्याच्यामध्ये हा पाला पाचोळा सगळा आपण जमिनीत गाडणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून मग खताची मात्रा असेल ते आपण आपल्या बागेला द्यायचं नियोजन करतो आहे. आणि त्यामुळं हे जे सगळं चाललेलं आहे ते एकंदरीत आपल्या ह्या सगळ्या नियोजनाप्रमाणे व्यवस्थित चालू आहे. असं काम सध्या चालू आहे. त्याला हे सगळं आपण बघू शकता, हे सगळं रोडपर्यंतची एक प्लॉटची आता आपण छाटणी केलेली आहे. साहेब जरा इकडे या जरा. आज आपण आमची बाग बघायला आलात, आपलं नाव सांगा, गाव सांगा आणि आपल्या बागेची थोडी माहिती आमच्या शेतकरी मित्रांना द्या. आणि मग ही बाग बघितल्यानंतर आपल्याला नेमकं काय वाटतं तेही शेतकरी मित्रांना सांगा. बोला साहेब. नमस्कार, माझं नाव राजेंद्र चव्हाण. येस. राहणार आरणच. हो. साहेबांच्या बागेत आलतो सकाळी. बरं बरं बरं. खूप छान माळरानावर साहेबांनी बाग फुलवली आहे. हो हो. आणि साहेबांच्या बागेत कमीत कमी 100 ते 200 आसपास व्हरायटीची झाड आहेत. हो. सगळे वेगवेगळे. एवढे कुठं म्हणजे कोणतेही एक असं झाड नाही की साहेबांच्या बागेत नाही. फळाचं असू द्या, हो. जंगली असू द्या किंवा अगदी कुठला असू द्या. हो. आता साहेबांच्या बागेचं छाटणी चालू आहे. हो. छान पद्धतीनं छाटणी चालू आहे. साहेबांना मोठा अनुभव आहे आंबा बागेचा. आणि साहेबांना भरपूर पुरस्कार मिळालेले आहेत देश पातळीवर, राज्य पातळीवर. साहेब 8 दिवसाला 10 दिवसाला कुठल्या तरी पुरस्काराला गेलेले असतात. आज सकाळ भेट झाली त्यांची, पुन्हा आज आलो आहे. आणि खूप छान वातावरण वाटतं इथं आल्यानंतर, तरी कोकणात आल्यासारखं वाटतं. अगदी बरोबर. 8-10 एकराची बाग आहे, हो. पण खूप म्हणजे खूप बघण्यासारखं आहे.
साहेब धन्यवाद. हा आपला दुष्काळी भाग आहे. पर्जन्यमान एकदम कमी आहे. जे महाराष्ट्रामध्ये आवर्षण प्रवण क्षेत्रात येणारे 73 तालुके आहेत त्याच्यामध्ये हा तालुका आहे. काय सांगाल शेतकऱ्यांना की ही जी आपण ज्याला म्हणू कमी पाण्यावरची जी बाग असते, आज शेतकरी एकीकडे आत्महत्या करतोय, तरुण वर्ग शेतीपासून दुरावत चालला आहे, ह्यासाठी आपण त्यांना काय सांगाल? खरं पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण असून सुद्धा हो असा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुका असा आहे हो माढा तालुक्याला उजनीचं पाणी हो. काही भागाला भेटतंय, हो काही भागाला आमच्या आरण मोडली हो हो जो पूर्वेकडील भाग आहे हो उजनीच्या हो त्या भागाला भेटत नाही. बरोबर. तरी सुद्धा आरण मधील किंवा आसपासच्या खेड्यातील लोक हो पूर्ण ड्रीप इरिगेशन हो. पद्धतीनं हो द्राक्षाची लागवड, डाळिंब आहे, हो. भरपूर डाळिंबी क्षेत्र खूप आहे, आहे, आंब्याचं खूप आहे. भरपूर क्षेत्र आहे. हो तरी शेतकऱ्यांनी खचून न जाता बरोबर. त्याला काहीतरी उपाय म्हणून किंवा काहीतरी सोर्स किंवा शासनाची मदत घेऊन हो किंवा आपली काहीतरी थोडी हे करून हो. कष्ट करून हो ठिबक पद्धती अपनावी बरोबर. आणि फळबागाची कुठल्या आंब्याचीच नाही कुठली कुठल्याही फळ फळबागेची झाडं अगदी लावावी. बरोबर. हो हो म्हणून तुम्हाला 4-5 महिन्यात 6 महिन्यात त्याचं ते तुमचं उपजीविका आहे शेतकऱ्याची, हो ते ते उपजीविकेचं साधन बनू शकते. बरोबर. म्हणजे असा आत्महत्याचा किंवा हो तरुण वर्गाने बरोबर वाईट मार्गाने जाण्याचा विचार करू नये. बरोबर. आणि खरंच कुणाला जर आत्महत्या किंवा वाईट मार्गाने जायचं असेल तर एकदा साहेबांच्या बागेत येऊन बघा. बरोबर. काय कंडिशन आहे तिथं, पाण्याची सगळी सोय केलेली आहे, हो, हो. परंतु दुष्काळ असल्यामुळे निसर्ग निसर्ग साथ देत नसल्यामुळे तरी सुद्धा साहेबांनी यावर्षी कमीत कमी साहेबांची 1000 झाडं जळाली आहे, हो हो आंब्याची झाडं. हो हो तरी सुद्धा साहेबांनी अगदी. साहेब खचलेले नाहीत. हो ना तरी अशा शेतकऱ्यांनी कधी वेळ मिळेल त्यावेळेस साहेबाला आरणमध्ये येऊन बरोबर. सावतामाळी बागेला भेट किंवा बरोबर. भेट द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो. अगदी. सर आपल्या डाळिंबाच्या बागेबद्दल थोडंसं शेतकऱ्याला. माझी शेती इथून 12 किलोमीटर अंतरावर आकुंबे गावात आहे. बर बर बर. माझ्याकडे 5 एकर डाळिंब आहे, हो 3 एकर पेरू आहे, हो आता 1-2 एकर आंब्याची साहेबाच्या मार्गदर्शनाखाली बरोबर. आंब्याची लागवड करणार आहे. हो 4-5 वर्ष झाले हो. आहे. जसं उत्पन्न हो. मार्केट काय आपल्या हातात स्थिर नाही. राहत नाही, हो स्थिर नाही. त्यामुळं कमी जास्त रेट मिळतो. हो पण आपण जे इन्व्हेस्टमेंट करतोय बागेत बरोबर. त्याच्या त्याच्या दुप्पट तिप्पट पैसे मिळते. आपल्याला कोण 6 महिन्यात आपण एक 5 लाख रुपये खर्च केले तर 6 महिन्यात आपल्याला 15 लाख कोण देणार आहे? देणार नाही तर काही जरी केलं तरी कोणी देणार नाही. देत नाही. त्यामुळं लोकांनी शेतकऱ्यांनी चांगला विचार करावा, वाईट विचार करू नका, बरोबर. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. येस सर्व काही व्यवस्थित होते ते अगदी बरोबर. सुदैवानं. अगदी आता बरोबर. इथं साहेबांच्या बागेला गेल्या वर्षी बिलकुलच पाणी नाही. शेततळ आहे, 2-4 बोर आहे, हो हो कॅनॉल जवळून जवळ जातोय. हो तरी सुद्धा माढा तालुक्यात थोडी पाण्याची अडचण असून सुद्धा साहेबांनी हो ना भरपूर छान पद्धतीनं अगदी बरोबर. बाग बनवलेली आहे. आणि साहेबांच्या मळ्यात हो. किंवा बागेत हो. कमीत कमी 100 ते 200 लोक येतात. अगदी बरोबर आहे. हो ना हो ना. नमस्कार, धन्यवाद. नमस्ते धन्यवाद.